महाशिवरात्री निमित्त काल प्रजापती विश्व ब्रह्माकुमारी या ठिकाणी शिवाराधना करण्यात आली। यावेळी विश्वकुमारी माताजी यांनी शिवरात्री निमित्त भगवान शिवाचे महत्त्व सांगितले। तसेच शिवध्वजारोहण व दीपप्रज्वलन पत्रकार सागर आवार यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी शिवरात्रीचे आध्यात्मिक रहस्य या विषयावर ब्रह्माकुमारी यांचे प्रवचन झाले। दरवर्षीच महाशिवरात्री उत्सव प्रजापती ब्रह्माकुमारी विद्यालयाच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात येतो। तर मुळीच नाही, कारण आत्ताच मी आपल्याला सांगितलं की शिवरात्री म्हणजे शिव परमात्माचं अवतरण आहे, जन्म आहे। ज्या परमेश्वराला भेटण्यासाठी किंवा त्यांना प्राप्त करण्यासाठी अनेक भक्त कितीतरी प्रयास करतात, कितीतरी मेहनत करतात आणि सर्वसामान्य मनुष्य सुद्धा त्यांनाही उत्सुकता असते की आपल्याला परमात्मा प्राप्ती व्हावी, भगवंताची प्राप्ती व्हावी। परंतु जर आपण समजलं की एका रात्री पुरतच फक्त याचा संबंध आहे, तर आपण म्हणू शकतो लोक परमात्माला ही तक्रार करू शकतात की तुम्ही याच रात्री का आलात, कारण या रात्री आम्हाला तर वेळ मिळाला नाही, आमच्या घरी अशा अशा अडचणी होत्या किंवा आमच्याचा मृत्यू झाला किंवा आम्ही कामावर होतो, आमची नाईट ड्युटी होती, तुम्ही आम्हाला भेटू शकला नाही, तुम्ही या रात्री न येता जर दुसऱ्या दिवशी यायला हवं होतं। परंतु कुठल्याही रात्री परमात्मा जर आले असते तर या जगामध्ये प्रत्येकाची काही ना काही अडचण ही असतेच आणि ती व्यक्ती त्यांना भेटू शकलीच नसती। तर असं तर होऊ शकणार नाही, कारण तो परमात्मा आहे, सर्वोच्च शक्ती आहे आणि त्याला भेटण्याची प्रत्येकाचा अधिकारही आहे। मग ती रात्र कोणती? तसं आपण पाहतो की जसा हा सण साजरा केला जातो तर मराठी महिन्यातला सगळ्यात शेवटचा महिना फाल्गुन महिन्यामध्ये महाशिवरात्री साजरी केली जाते आणि त्यामध्ये पण कृष्ण पक्षातली 14वी रात्र म्हणजे अमावस्येच्या अगोदरची रात्र त्यावेळी साजरी केली जाते। एक कृष्ण पक्ष त्यातली ही 14वी रात्र म्हणजे किती घोर अंधकार, तर त्यावेळी ती साजरी केली जाते आणि मग म्हणतात की त्याच्यानंतर नवीन संवत सुरू होतं, म्हणजे मराठी महिन्याप्रमाणे नवीन वर्ष, नवीन महिना म्हणजे चैत्र सुरू होतो। तर हे सगळं कशाचं प्रतीक आहे? आपण पाहतो की आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।